मी दुसरा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे की IMSचे व्हिडिओ. तर IMSचे व्हिडिओ या शिक्षण बदलाशी निगडीतच असणार आहेत. तर ते कुठले विषय असणार आहेत? हे बघा, पूर्वीच्या शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने काम करावं लागत होतं. आताच्या काळातील किंवा आजच्या शिक्षक पिढीला ऑफलाईन पद्धतीचं काम सुरू ठेवून काही ऑनलाईन पोर्टल आलेले आहे. मग त्यामध्ये स्कूल पोर्टल आहे. स्कूल पोर्टलमध्ये पुन्हा स्टुडंट पोर्टल आहे, म्हणजे त्याला आपण विद्यार्थी पोर्टल म्हणतो किंवा सरळ पोर्टल म्हणतो. त्याशिवाय टीचर पोर्टल आहे त्याच्यामध्ये. त्याशिवाय MDM पोर्टल आहे. हा स्कूल पोर्टलचा दर्जा झाला राज्य पातळीवर. पुढे जाऊन देशपातळीवर UDAS आलेला आहे. संचमान्यता आहे. त्याच्यानंतर तुमचा शाळा सिद्धी आहे. मागील वर्षापर्यंत शाळा सिद्धी आपण सर्वांनी भरली. आज शाळा सिद्धीला दुसरा पर्याय उपलब्ध झालेला आहे. स्क्वॅप हा एक पोर्टल आलेला आहे. स्क्वॅप म्हणजे SQAAF हा एक नवीन पोर्टल आलेला आहे. त्याशिवाय पालकसुद्धा काही गोष्टींपासून वंचित आहेत. पालकांमध्ये सुद्धा काही गोष्टींची जागरूकता नाही. ती जागरूकता करण्यासाठी किंवा शिक्षकांनाही या व्हिडिओमधून मदत होण्यासाठी मी ही व्हिडिओ सुरू करत आहे. मग त्यामध्ये कुठले विषय असतील तर इयत्ता 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिप पोर्टल आहे. 5वी 8वी स्कॉलरशिपचा परीक्षेसाठी फॉर्म भरण्याचा पोर्टल वेगळा. पुन्हा शिष्यवृत्ती योजना पात्र विद्यार्थ्यांसाठी योजना घेण्यासाठीचा पोर्टल वेगळा. 8वीच्या विद्यार्थ्यांना NMS परीक्षा आहे. प्रज्ञाशोधची परीक्षा आहे. नवोदय परीक्षा फॉर्म आहे. त्याशिवाय सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे. सुवर्ण महोत्सव आदिवासी शिष्यवृत्ती योजना आहे. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आहे NSP पोर्टलवर. इयत्ता 10वी परीक्षा फॉर्म आहेत. NMS साठी 8वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी NMS परीक्षेसाठी फॉर्म पोर्टल वेगळा. पात्र विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती योजना मिळवण्यासाठीचा पोर्टल वेगळा. अशा विविध पोर्टलवर आपणास काम करायचं आहे. 10वीमध्ये चित्रकला, संगीत, कला, क्रीडा यामध्ये वाढीव गुण घेण्यासाठी चित्रकलेचा पोर्टल आहे. त्याशिवाय क्रीडा म्हणजे जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, विभागीय, राज्यस्तरावर जे क्रीडा खेळ खेळत आहेत त्यांनाही आपली माहिती पोर्टलवर भरायची आहे. त्यातून ओळखपत्र वगैरे काढण्याची जी काही पद्धत आहे ते एक पोर्टल आहे. असे विविध पोर्टल आलेले आहेत. त्याशिवाय विविध शालेय समित्या आहेत. आणि मग पुढे जाऊन तुमच्या प्रश्नावरून काही नवीन नवीन पुढील शैक्षणिक काळामध्ये जे काही शासनाच्या बदलानुसार जे काही नवीन पोर्टल येतील त्या पोर्टलवर कशा पद्धतीनं काम करावं किंवा त्या पोर्टलचा फायदा किंवा त्या पोर्टलवर पालकांनी काय सहकार्य करावं, शिक्षकांनी काय कुठल्या पद्धतीनं काम करावं, या सर्व संदर्भात मी आपणास माहिती देण्यासाठी हे व्हिडिओ बनवणार आहे. आणि या व्हिडिओला आपण सर्वांनी, मग ते पालक असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, मुख्याध्यापक असतील किंवा प्रशासकीय कामकाज करणारे लोक असतील, या सर्वांना हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे. तर सर्वांनी मला सहकार्य करावं. या व्हिडिओमधून बोलताना काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकभूल झाली तर ती निदर्शनास आणून द्यावी आणि त्यातून मी बदल करून सुधारित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्वांचं सहकार्य लाभावं. धन्यवाद.